गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे बेकायदेशीर लोकांकडून स्वयंघोषित ट्रस्टी यांच्यामार्फत जीर्णोद्धार करण्याचे ठरले आहे। मात्र या ठिकाणी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची मार्कंडेय शाळा असून समन्वयाने प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंदिर जीर्णोद्धाराचे समन्वयक श्रीकांत छिंदम आणि मुख्याध्यापक संदीप छिंदम यांच्या उपस्थितीत समाजाची बैठक झाली। शाळेला जागा द्यावी, बांधकाम करताना मंदिर आणि शाळेच्या बांधकामाचा प्लॅन एकत्र मंजुरीसाठी पाठवण्यात यावा आणि एकत्र बांधकाम सुरू करावे। तसेच देवस्थान आणि शाळा यांच्यात बांधकामाबाबत करार करण्यात यावा असे ठरले असताना हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पद्मशाली समाजाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या। मात्र मूळ प्रश्न बाजूला ठेवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करण्यात येत असून पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचा श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या जीर्णोद्धाराला विरोध नसून बेकायदेशीर स्वयंघोषित ट्रस्टला विरोध आहे अशी माहिती पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी दिली। गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराबाबत पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची बैठक झाली। यात अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी माहिती दिली। यावेळी सचिव डॉक्टर रत्ना बल्लाळ, शरद क्यादर, राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, मुख्याध्यापक संदीप छिंदम आदी उपस्थित होते। पाहूया या संदर्भातली पत्रकार परिषद। पद्मशाली विद्या प्रसारकाचा माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक असून पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मध्यंतरी या मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा बांधकाम असेल यावरती समाजाची काही मिटिंग झालेल्या आहेत, परंतु मंदिर बांधण्याचा मला आमचा विरोध नाही। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सर्व खुलासा केलेला आहे, तशा मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु जे स्वघोषित समाजातले काही मंडळी आहेत की त्यांचे चेंज रिपोर्ट नामंजूर झालेले आहेत, त्याच्यावर प्रशासक नेमणुकीची प्रक्रिया पण झालेली होती। अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर काही स्वरूप नाही। वेळोवेळी त्यांची अशी विचारणा असते की विद्या प्रसारक मंडळाचं काय, आमचा चेंज रिपोर्ट वेळोवेळी दाखल झालेला आहे, आमचं रिजेक्ट झालेलं नाही। पंच कमिटी असेल, मार्कंडेय देवस्थान असेल, यांचे चेंज रिपोर्ट नामंजूर झालेले आहेत। मुळात मार्कंडेय देवस्थानला 1942 साली एक घटना झालेली आहे, त्या घटनेनुसार डिस्ट्रिक्ट कोर्ट एक्स ऑफिसर अध्यक्ष म्हणून आहे आणि त्या पद्धतीने मुंबई चारी कमिशन असेल, पुणे असेल, जिल्हा न्यायालयात असेल, जिथे जिथे केसेस दाखल होत्या तिथे तिथे सर्व निकाल आमच्या बाजूने लागलेले। परंतु अशा परिस्थितीत निव्वळ समाजाची दिशाभूल करण्यासाठी एकत्र भूमिका बजावण्याची आम्ही भूमिका घेतलेली असताना सुद्धा यांनी अचानकपणे एक निवडणूक बोगस दाखवली, त्याचा चेंज रिपोर्ट दाखल केला। त्याच्यानंतर पुण्याला एक केस दाखल आहे अपिलात, पण त्याला स्टे नाही। अशा परिस्थितीत कोतवाली पोलीस स्टेशन व मी प्रशासकीय याच्यात वेळोवेळी कंप्लेंट केलेल्या आहेत। 149 खाली त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत, त्यांनी कबूल केले की आमच्या केसेस देऊ। मग जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं काही काम करणार नाही, करून होणार नाही असं त्यांनी लेखी पोलिसांनी दिलेले आहे। अशा परिस्थितीत समाजाची दिशाभूल करून खोटे कागदपत्राच्या आधारे नगरपालिकेने जो काही अर्ज दाखल केलेला आहे, गंमत अशी जो अर्ज आहे तो जो QR कोड वेगळा आहे, त्या कोडप्रमाणे मंजूर प्लॅन एक खेडकर नावाच्या व्यक्तीचा आहे, म्हणजे अर्जच चुकीचा आहे, त्याच्यावरच्या अनुशया चुकीच्या आहेत आणि बोगस जे अध्यक्ष दाखवले ते सह्या घेतल्यात, त्यांना फसवलं आणि नगरपालिकेने मी 18/2023 अर्ज दिले, कलेक्टरला दिले, सगळीकडे वरपर्यंत तक्रारी केल्या। त्याचा कधी या महापालिकेचे आयुक्त असतील किंवा चाटणकर साहेब असतील त्यांनी विचार केल्याने आम्हाला बोलवलं नाही। या बोगस कागदपत्र 1 महिना म्हणजे 23/11 नंतर त्यांनी त्या जुना शेड्यूलवर नाव आहे म्हणून त्या नावाच्या नावाने त्यांनी मंजुरी दिली, परंतु मुळात सगळे खोटे कागदपत्र आहेत। आणि हे जे आता मंगळाराव असतील, हे जे काही मंडळी आहेत, दत्ता राजकोट असतील, बँक अकाउंट जे आहेत, बँक अकाउंट आहे ते बंद करण्यासाठी यांच्या विरुद्ध निकालाने मी अर्ज दिलेला आहे। बँकेने त्यांच्या विरुद्ध काही कारवाई केली नाही, अकाउंट स्टॉप नाही केले, म्हणून जिल्हा उपनिबंधक असतील कोवरपर्यंत तक्रार केली, त्याची इन्क्वायरी चालू आहे। आयुक्त असतील महापालिकेचे किंवा ज्यांनी मंजुरी दिली त्यांच्या विरुद्ध कारवाई चालू आहे, ती पण ऑन प्रोसेस आहे। अशा परिस्थितीत यांनी
आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन इथे तो कार्यक्रम राबवत आहे. मला आश्चर्य वाटतं की आचारसंहितेचा इलेक्शनची नोटीस इथे 2 बूथ आहेत आमच्याकडे, मार्कंडे विद्यालयात 2 बूथ आहेत. हे फोटो आणि त्याचा अर्ज मी स्वतः कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, तुमच्या SP साहेबांना दिलेलं, सगळं प्रशासनाला दिलेलं आहे. परंतु मी उपोषण नोटीस दिलेली आहे 8 ते 10. याबाबत एकदाही कोणाचाही फोन नाही, निरोप नाही. मग प्रशासन करतं काय? आचारसंहितेत ही गोष्ट होऊ शकते का? मेंढी ठेवायचं कारण का मुद्दाम की भावनात्मक करायचं, पण असा कार्यक्रम होऊन देणार नाही, होऊ नये म्हणून मी कलेक्टर साहेबांना काल पत्र दिलं, आयुक्तांना दिलं की त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहू नये. जर आचारसंहिता असतं तर तुम्ही कसे काय उपस्थित राहू शकता? प्रशासनाने का काय तुम्हाला कोणी अधिकार दिले की कार्यक्रम अटेंड करा? आणि त्यांनी सरळ नावं टाकले. म्हणजे याचा अर्थ असा, मला वाटतं त्यांना न विचारता नावं टाकलेलं. पत्रिका जर तो पाहिली तर पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची मान्यता नाही, स्नेहित संघ म्हणजे सो काळ गावातल्या आमच्या ज्या काही संस्था आहेत छोट्या छोट्या, त्यांच्या सगळ्यांची नावं टाकून मोकळे झाले. मग अशा बेकायदेशीर याला कार्यक्रमाला पायबंद बसावं अशी आमची इच्छा आहे. आणि जो काय या बाबतीत मी स्वतः हे सगळे पेपर दाखल केलेले, इलेक्शन ऑफिसर दिल्ली असेल, मुंबई असेल, मी सगळीकडे कागदपत्र पाठवले. हे सर्व माहिती आत्तापर्यंत PMO ऑफिसला सुद्धा मी पाठवणार आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हिंदू परिषदेने त्यांना पत्र दिले. इतकं वाईट वाटतंय की आपल्या समाजात तेढ नाही आहे, एका समाजाच्या लोकात वाद आहे. अशा परिस्थितीत हिंदू परिषद असतील, कोणत्याही युथ संघटना असतील, निदान आमची येऊन चर्चा करायला पाहिजे होती. स्पष्ट आमची भूमिका काय आहे, माहिती काय आहे, कागदपत्रे काय. म्हणजे कोणीतरी यायचं आणि दुसरं घर साजवायचं, तुम्हाला काय ठीक आहे, समाजाचे आहे बांधून करता, पण चुकीचं आहे ना. त्यांना पण अधिकार, ते ट्रस्टी नाही, काही नाही, काही नाही. मग हिंदू मला विनंती आहे, हिंदू परिषद असेल, इतर समाजाने नम्र विनंती आहे की आमची भूमिका त्यांनी समजून घ्यावी, यात वाद वाढू नये. या अशा वादात आपण फार सामान्याची भूमिका बजावली पाहिजे होती, ही माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष आहे. यापूर्वी याच संस्थेच्या श्री मार्कंडे विद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून मी सेवानिवृत्त झालो. निवृत्त झाल्यानंतर 2 वर्ष मी श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्ट याचा 2 वर्ष अध्यक्ष होतो. त्या काळामध्ये मी केलेल्या कामाचा अहवाल मी समाजाला सादर केलेला आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचा हिशोबसुद्धा सादर केलेला आहे. परंतु त्याच वर्षी माझी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकपदी निवडणुकीमध्ये निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना हे सहन झालं नाही आणि विद्या प्रसारकचा सदस्य याच्यावर नको म्हणून त्यांनी मला हे पद सोडायला सांगितलं आणि ते पद मी सोडलं. त्यानंतर जेव्हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिराचा थोडासा भाग कोसळला, त्यावेळी नारळी पौर्णिमा होती आणि त्याचा बाबत चर्चा व्हॉट्सअप आणि त्याच्यावर सुरू झाली आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्याला कारणीभूत मार्कंडे विद्यालय असं धरलं गेलं आणि त्यामुळे व्हॉट्सअपवर सारखी ती चर्चा सुरू झाली. याबाबत मग श्री श्रीकांत चिंदम माझे नगरसेवक यांनी एक समाजाची सभा बोलवली. त्या समाजामध्ये लोकांना आवाहन केलं की या ठिकाणी आपल्याला मंदिराचं बांधकाम व्हायलाच पाहिजे. मंदिराचं बांधकाम होताना आपल्याला मार्कंडे विद्यालयाला वारंवार सोडता येणार नाही. आपण सर्व मिळून या ठिकाणी हे कार्यक्रम करायचा प्रयत्न करू. त्यानंतर त्या मंडळाचे समन्वयक त्या जीर्णोद्धाराचे श्री या एवढी चर्चा चालू असताना या मीटिंगला मला कधी निमंत्रण आलेलं नाही. आणि जेव्हा एखादी अशी समाजाची सभा असते किंवा देवस्थानाची सभा असते त्यावेळी मंदिराचा विषय बाजूला ठेवताना पद्मशाली विद्या प्रसारक मंडळासारखी चर्चा होते. त्यामुळे पहिल्या 2 मीटिंगला मी आलेलो नाही आहे. परंतु सामाजिक परिस्थिती विचार करून मी या ठिकाणी विद्या प्रसारक मंडळाची मीटिंग बोलवली. त्या मीटिंगला मी श्रीकांत जीर्णोद्धारचे समन्वयक आहेत, मी देवस्थानचं म्हणत नाही, जीर्णोद्धार समन्वयक आहेत
त्यांना मी बोलवलं मिटिंगला, विद्यालयाचे मुख्याध्यापकांना बोलवलं आणि आमच्या त्या मिटिंगला सर्वचे सर्व संचालक होऊन त्या ठिकाणी असं ठरवलं की या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाला कोणताही विरोध नाही, बांधकाम करीत असताना जागा मोकळी करायला तयार आहोत, त्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी दखित जागा आहे ती जागा या ठिकाणी आम्हाला देणे अशा प्रकारचा ठराव झाला। याबाबत पद्मशाली समाजाची मिटिंग स्वतः श्रीकांत चिंदम यांनी बोलवली। त्या मिटिंगला मी आमचे संचालक सर्व हजर होतो आणि त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरलं की ज्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विरोध झाला नाही आणि दोघांचे प्लॅन एकत्र मंजूर करून दोन्ही फॉर्म पाठवावेत आणि त्या ठिकाणी त्याची मंजुरी घ्यावी, या ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य हे करील। या ठिकाणी उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाला विरोध नाही, परंतु शाळा ही उघडी पडू नये, उद्या जर हे शाळेचं बांधकाम पाडलं गेलं काय झालं तर आपली शाळा काय मैदानात बसवायची का हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही इतका प्रयत्न करू नये। काही लोकांनी परस्पर वेगळ्या प्रकारची मंजुरी घेऊन या ठिकाणी याला वेगळा दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। भूमिपूजनाचा उद्देश एवढाच की भूमिपूजनाचा कार्यक्रम करताना या कार्यक्रमाला आम्हाला कार्यक्रम करू देत नाही, याला स्वतः शरद कॅदर आणि यांना विलन बनवायचं आणि या मार्कंडेय विद्यालय या ठिकाणी आम्हाला हे काम करू देत नाही हे दाखवण्याचा फक्त तो प्रयत्न आहे। या ठिकाणी आम्हाला भूमिपूजनाला विरोध नाही, बांधकामाला विरोध नाही, परंतु या ठिकाणी मंदिराबरोबर विद्यालयाचा देखील या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।